कोल्हापूर जिल्ह्यामधून छत्रपती शाहूंच्या या जन्मभूमीतून आणि कर्मभूमीतून सुरू होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाची ठिणगी राज्यभर पसरली आणि तोच धागा घेऊन आमचे मित्र सुदेश जाधव सर आणि कोठावळे सर या दोघांनी गेल्या 27 तारखेपासून सुरू असणाऱ्या या आपल्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या नियुक्त असलेल्या सर्व बांधवांना मध्ये अंशतः अनुदानित, विना अनुदानित, तुकडी शाळावरती असणारे या सगळ्यांना 100% 1982 चीच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता गेले कित्येक वर्ष आपण लढा देत आहोत. नागपूर हायकोर्टानं, मुंबई हायकोर्टानं आपल्याला या बेंचनं बरेचसे निकाल दिले. त्याच्या विरोधात आपण सुप्रीम मध्ये गेलो. सुप्रीम मध्ये सुद्धा तारीख पे तारीख चालू आहे. पण याच्यामध्ये शासनाला जो आपल्याला खोळंब आहे किंवा हा दूर व्हावा याच्यासाठी गेल्या 27 तारखेपासून 27 फेब्रुवारी पासून साखळे उपोषणाला सुरुवात केली. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा झाला कोल्हापूर जिल्ह्यातून आमच्या बांधवांनी, त्याच्यामध्ये चालू नोकरीमध्ये असणारे असतील किंवा सेवानिवृत्त बांधव असतील या सर्वांनी मुंडन आंदोलन केलं. शासनाचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन केलं त्या विरोधात. आणि नंतर काल परवापासून आजचा तिसरा दिवस आहे. आमचे सुदेश जाधव सर आणि कोठावळे सर हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आजचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही नेहमी त्यांच्या संपर्क ठेवून असतो. आजची त्यांची परिस्थिती तर अत्यंत दोघांची खालवलेली आहे. हे कशासाठी बसलेले आहेत हे आपल्या लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. आपल्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहे. केवळ त्या दोघांनाच पेन्शन मिळेल असं नाही आहे. मिळाली तर सर्वांना मिळणार आहे, नाही तर कुणालाही मिळणार नाही आहे. आणि म्हणून ह्याला कुणाचं आमंत्रण देण्याची गरज नाही. प्रत्येकानं आपलं कर्तव्य म्हणून इथं येणं गरजेचं आहे. आणि याचाच परिपाक म्हणून गेले 2 दिवस वेगवेगळ्या संघटनांचे नेते येऊन गेले. प्रत्येकानं आपला पाठिंबा जाहीर केला. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी ह्या आंदोलनाला सुरुवात केली, लढा दिला आणि किमान पगारावर आणले ते आमचे आदरणीय भगवान अप्पा तिसऱ्या फेरीनं इथे येऊन पोहोचलेले. ज्यावेळी आमचं साखळे आंदोलन होतं त्यावेळी पण आलेत. आजही ते आमरण उपोषण या दोघांनी सुरू केले. समजल्या ते आज सकाळी आले. म्हणजे इतकं आमच्यावरती त्यांचं प्रेम आहे. या शिक्षकांच्या वरती, शिक्षकाच्या प्रश्नावरती ते नेहमी जागरूक असतात आणि त्याच्यासाठी ते लढा देत असतात. आणि याच गोष्टीचा भान ठेवून आपल्यातलेच असणारे साथी जे आपला जिल्हा सोडून आमच्या जिल्ह्यासाठी या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत ते श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय आलेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुण्याहून 5 साथी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामध्ये आदरणीय मुल्लानी सर आलेले आहेत. डोंबरे एनवी सर, आवारी सर, अहिनवे सर आणि आव्हाड सर हे 5 जण आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्यात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. माझ्या या कोल्हापूर भूमीच्या वतीनं, या लढवया भूमीच्या वतीनं या सर्व साथींचं मी सहर्ष स्वागत करतो. तुम्ही आला अशाच पद्धतीनं आता पुन्हा आम्हाला जोम आला. जे फक्त कोल्हापूरच नाही आहे, संपूर्ण जिल्हा आता याच्यामध्ये, संपूर्ण राज्य याच्यामध्ये सहभागी होत आहे. निश्चितच बांधवांनो या लढ्याला यश येत आहे. सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. आता मला फोन आला होता ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी की हे खरं सक्सेस होईल का, पुढे जाईल का, पुढे काय करायचं. अरे पुढे काय करायचं हा पुढचा प्रश्न आहे. आपण आज काय करावं ते महत्वाचं आहे. पुढे होईल ते होईल, पण पुढे काय होईल, हे पुढे जाईल का नाही जाईल का, याला यश मिळेल का नाही मिळेल का. घरात बसून तर 100% यश मिळणार नाहीये. आपण नाकच धरलं, श्वास घेणारच नाही म्हटलं तर जगणारच नाही. अरे श्वास घेण्यासाठी नाक तर उघडं ठेवायला पाहिजे. मग आपण हे आंदोलन चालू ठेवूया. किमान या माध्यमातून आपला प्रश्न जागृत होणं गरजेचं आहे. जिवंत राहतोय प्रश्न, लोकांच्या पर्यंत पोहोचतोय, हेही काही कमी नसेल. आणि याच माध्यमातून हे आपण चालू ठेवणार आहोत. याचा काय निर्णय होईल, या दोघांची खरं तर तब्येत आता बिघडायला लागलेली आहे. म्हणजे काल पण मी बोललो होतो, आज पण नाहीये. यांच्या जीवाला बरं वाईट करून आम्हाला करून घ्यायचं नाहीये. सगळ्यांनी सुदृढपणे हे आंदोलन आपण लढायचं आहे. पुन्हा या दोघांच्या जीवावर, या दोघांचं काय होतंय ते उद्या आणि मग आम्हाला मिळू दे. ह्या लढ्याला आपण असं लढायचं नाहीये. यांच्या सोबत आणि यांच्या सहित, सगळ्यांच्या सहित आपण यश मिळवायचं आहे आणि हे आंदोलन यशस्वी करून दाखवायचं आहे. भले पुढचा निर्णय काय होईल हा आपण निर्णय घेऊया. पण आज जे माझे बांधव या ठिकाणी आप्पा असतील किंवा हे आलेकापचे जुन्नरहून आलेले माझे सगळे बांधव असतील, हे सगळेजण आलेत. खूप बरं वाटलं सर. ह्याच लढ्याला असाच पाठिंब्याची आम्हाला गरज आहे आणि हे जर पाहिलं तर आमचा लढा निश्चित यशस्वी होईल असं मला खात्री आहे. धन्यवाद. आपल्यापैकी मनोगत आणखी कोण व्यक्त करणार असेल तर आपण चालू ठेवूया. कारण हे त्यावेळेला 2002 सालचा 2002 सालचा
आज आपण आपल्याला पाहिलं तर ते आम्हाला जुने दिवस आठवले, त्यावेळेची आपली भेट किंवा तुम्ही आम्हाला सहकार्य. तर असो हरकत नाही. आज पहाटे आम्ही 5 वाजता उठलो, म्हणजे 5 वाजता आमचा प्रवास चालू झाला आणि तो आता आम्ही पोहोचलो. याच्या पाठीमागचं कारण की आपले बांधव आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि बाकीचे सर्वजण आज घरी आहेत, परंतु त्यांनी घरी न थांबता त्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवणं फार गरजेचं आहे. कारण आज जुनी पेन्शन म्हणजे आपली म्हातारपणाची काठी आहे. मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो की आज या व्यक्तीला महिना भरल्यानंतर आपण पगार घेतो, काय घेत असेल तो, परंतु ज्या वेळेला आपण रिटायर होणार आहोत त्यावेळेला मात्र आपल्या हातात काहीच नसणार आहे, 0 रुपये. आणि मग अशा परिस्थितीत ती जर कल्पना भविष्यातली करायची म्हटली तर अंगावर छान असतात. तेव्हा असं हरकत नाही, सांगण्यासारखं भरपूर आहे की या ठिकाणी देवाकडे एकच प्रार्थना आहे की आपलं हे उपोषण किंवा आपला हा जो लढा आहे त्या लढ्याला आपल्याला यश देवो. कारण ही बाब जी आहे ही बाब फार महत्त्वाची आहे. कारण आपण बऱ्याच वेळेला बातम्या वगैरे पाहतो किंवा आपल्या न्यूजला किंवा आपल्या व्हॉट्सअपला पाहतो की याला पेन्शन दिली त्याला पेन्शन दिली, पण आपण मात्र आधांतरीच थांबलेलो आहे. आपल्याला का मिळत नाही? आपण 2005 पूर्वी नियुक्त आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला 100% झालेला आहोत. त्याच्यामध्ये आपला काय गुन्हा आहे? आपल्याला इन्क्रीमेंट तर दिलेली आहे गव्हर्नमेंटने, आपण इन्क्रीमेंट सह आपण पगार घेतलेला आहे त्यावेळेला. मग जर इन्क्रीमेंटसाठी जर शासन ही जर सेवा धरत असेल तर मग पेन्शनसाठी का धरत असं हरकत नाही. त्या ठिकाणी आम्हाला आपण नामोल्लेख करून आमचा सत्कार केला. सत्कार करण्यासारखी बाब नाही आहे, ही सगळ्यांनी अगदी आवर्जून या ठिकाणी आलं पाहिजे. आता तात्पुरतं का होईना पण जुन्नरचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी करतोय, हरकत नाही. असंच या लढ्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आम्ही तुमच्याबरोबर निश्चित आहोत. तुम्ही ज्या वेळेला हे करणार आहोत त्या वेळेला आम्ही तुम्हाला साध्य करणार. धन्यवाद.